एकीकरण समितीकडनं जे आहे आज दादर कबूतरखान्यावरती आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र एकीकरण समिती महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ती अद्याप दादरला पोहोचलेली नाहीये। मात्र काही महाराष्ट्र एकीकरण समितीला समर्थन देणारे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। ताई, काय सांगाल? तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या ठिकाणी का उपस्थित आहात? नेमकं कोणत्या संघटनेला तुम्ही समर्थन करताय? मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, मी इथं जवळ शिवडीला राहते आणि माझा हाच एरिया आहे। मराठी एकीकरण समितीचा आम्ही भागच आहोत, मराठी आहोत म्हणजे त्यामुळे समिती असं आम्ही कधीच वेगवेगळं झालेलं नाहीत। आमचं एकच म्हणणं आहे की जेव्हा उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेला आहे, इकडच्या स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतोय। आज मी शिवडी इथून भरपूर लांब आहे, तिथं सुद्धा आमच्या इथं कबुतरांचा भरपूर त्रास होतोय, मुलं आजारी पडतात आहे। माझ्या मुलांना जेव्हा मी दवाखान्यात नेते तेव्हा सुद्धा डॉक्टर सांगतात की कबुतरांचं हे करा। आम्ही सोसायटीमध्ये दिलं आणि आम्ही जाळ्या लावून घेतल्या। आता तुम्ही पाहताय की इथं आपण कबूतरखान्याची तिथे जैन मंदिर आहे, त्याला जाळ्या लावलेले आहेत। हा त्रास कुणाला होतोय? बाहेरच्या नागरिकांना होतोय, त्याचबरोबर स्थानिकांना होतोय। उच्च न्यायालयाचा आदेश आहे तर ते बंद करावं, इतकी आमची साधी सरळ मागणी आहे। बरं, ते बंद सुद्धा केलं असताना सध्या तुम्ही पाहताय की शिरजोरी चालली आहे। महिला असतील, मुनी असतील, साधू मुनी असतील, त्यांच्या धर्माचं समर्थन करतात आहे, ठीक आहे, त्यांनी करावं, त्यांचा धर्म आहे, त्याच्याबद्दल काही नाही। पण मला मराठी म्हणून विचारायचंय, मला हिंदू म्हणून विचारायचंय, उद्या आम्ही इथं जर गाईगोठा सुरू केला तर तुम्ही त्याला कसं तुम्ही या दृष्टिकोनातून पाहाल? यासाठी आपण सर्वांनी जर हा प्रश्न सोडवला तर प्रेमाने सुटू शकतो। परंतु लोक आहेत जे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पण मानत नाहीये, चाकू सुरी घेऊन जे आहे ते पोलिसांनी आणि बीएमसीने लावलेले जे ताडपत्री आहेत ते चाकू सुरीने कापतात, फिरते कबूतरखाने सुरू केले जातात, याकडे कसं बघतात? उच्च न्यायालयाचा निर्णय येऊन सुद्धा मॅडम, याच्यामध्ये तुम्ही आता सोशल मीडिया तुमच्या समोर आहे, ओपन आहे, याच्यासाठी मला वेगळं सांगण्याची गरज नाही की अशी कोण लोक आहेत, पण जे लोक आहेत त्याच्या एकावरती तरी बीएमसीने गुन्हा दाखल केलाय का? त्याच्यामुळेच हा प्रश्न आहे की नक्की कोण आहे आणि ते स्वतः सर्वांनी पाहिलेलं आहे। सांगून बोलण्याची गरज नाहीये, परंतु त्याचा निषेध म्हणून आज जर मराठी माणूस जर आम्ही शांत राहिलो ना तर मात्र आम्हाला आता जागा व्हायलाच पाहिजे। गिरण्या, शाळा, भाषा आणि आता मराठी माणसाचं म्हणणं आमचं एकच आहे, मुंबई आमची, आमच्या बापाची, छत्रपती शिवरायांचा आम्हाला इतिहास आहे, तर आम्हाला पण एकत्र राहायचंय, युनिटी इन डायव्हर्सिटी राहायचंय। परप्रांतीयांचे लोंढे रोज कितीतरी पाठीने येतात, ह्यांना कबूतर वाचवायचे आहेत पण मराठी शाळा बंद करायचे, हा यांचा डाव आहे। पण असंही म्हटलं जात आहे की कबुतरांना समोर ठेवून जे आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। मॅडम, तो जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो राजकीय मुद्दा त्याला बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। मंगलप्रभातजी लोढा माननीय सन्माननीय ते जर यांचं समर्थन करत असतात तर मराठी आमचा कोणच नाहीये का आमदार? का सगळे आमदारांनी सगळं सोडून दिलं, ते कोणच बोलत नाही, हे आमचं दुर्दैव आहे।